नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी मनीषा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी बिना खव्याची बासुंदी कशी बनवतात ते दाखवणार आहे आणि ती एकदम रवाळ। त्याचे पहा मी मोठा असा पॅन घेतलेला आहे, त्याच्यात 2 लिटर दूध आहे। हे 5-6 जणांची आहे ही बासुंदी। आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। उकळी आली आत्ताच, मी मोठा गॅस केलेला आहे। तुम्ही पण मोठ्या गॅसवरून सारखं ह्याला हलवत राहायचं, म्हणजे ही बाजूला चिटकणार नाही। कंप्लीट 30 मिनिटात होणार ही बासुंदी तयार। असं 20 मिनिटं हलवत राहा, सारखं हलवत राहायचं। साय जमा होऊ द्यायची नाही त्याच्यावर, म्हणजे साय पूर्ण मिक्स करायची, म्हणजे ती रवाळ लागते बासुंदी। जास्त घट्ट नाही बनवायची, मिडियम पातळ, नाही तर होऊन जातो। हे पहा, दूध पूर्ण आता आटलेलं आहे आपल्याला पाहिजे असं। आता तुम्ही या दुधाला मी हे करून 20 मिनिट झालेले आहेत। आता आपण 5 मिनिटं ह्याला असंच हलवून घेऊ आणि साईडची साय बी खरडून घेऊ, म्हणजे साय येऊ द्यायची नाही। ती सायच आपल्याला मस्त अशी खिरली साय आपल्याला आपण खरडून काढली ना, मस्त बासुंदी तयार होते याची। ओके, आता आपण ह्या स्टेजला साखर घालायची। हे बघा, मी ह्या वाटीने 1 वाटी साखर टाकलेली आहे। 2 लिटर दूध आहे ही वाटी, 100 ग्राम साखर आहे। माझा व्हिडिओ तर हे टाकताना हे झालं माझ्याकडून, झालं नाही, सॉरी। आता 25 मिनिटाला मी साखर टाकलेली आहे त्यात। तर थोडं साखर टाकल्यामुळे थोडंसं हे पातळ होणार, जास्त नाही। त्यामुळे अजून थोडंसं 2-3 मिनिटं हलवायचं याला। आता आपण साखर घातली, झाली 2-3 मिनिटं। गॅस मिडियमच आहे माझा, म्हणजे जास्त मोठं नाही आहे। आता याच्यात मी काजू बदाम, थोडेसे जास्त काजू घेतलेत आपण, आणि बदाम आहेत आणि इलायची आहे। मी एकदा करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये काढून। आता आपण हे ह्या स्टेजला आता हे टाकू, ते पहा। ओके, आता ह्याचं बघा टेक्स्चर सुद्धा चेंज झालेलं आहे, हे पहा, हे पहा। ओके, कंप्लीट अर्ध्या तासात बासुंदी तयार। तर तुम्ही सारखं फुल गॅस ठेवला आणि हलवीत राहिला तर 25 मिनिटातून होऊ शकते, पण अर्ध्या तास बरोबर लागतोच आपल्याला। तुम्ही जायफळ पण टाकू शकता, खवाऐवजी तुम्ही काजूची पूड करून टाका। हे पहा, मी काजूची पूड टाकलेली आहे। 7-8 बदाम आहेत, काजू 25-30 आहेत, इलायची आहे, साखर 100 ग्राम। चला तर मग आपली बघा, ही पहा बासुंदी तयार झाली आहे। तुम्ही केशर पण घालू शकता, म्हणजे केशर टाकल्यावर कलर छान येतो याला। ओके, आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करू। हे पहा, मी बंद केला। हे पहा, मी पॅनमधून काढून पातेल्यात टाकलेली आहे। आता आपण ह्या स्टेजला मस्त चारोळे टाकू, कारण जास्त शिजल्यावर चांगलं नाही लागत, हे असे क्रंची लागतात। थोडंसं हलवून घेऊ। हे पहा, कंप्लीट अर्धा तास झालेला आहे। आता हे आपण सर्व करू, म्हणजे वाटीत घेऊ काढून, आणि मस्त फ्रीजमध्ये किंवा अशी रूम टेम्परेचरमध्ये ठेवली तरी होती, आणि मस्त थंड झाल्यावर खायला सुरू करा। रक्षाबंधन स्पेशल रेसिपी आहे। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर, आणि कुठून पाहता ते कमेंट करा, प्लीज कमेंट करा।